हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर सर्वांना शुभ सकाळ। कसे आहात सगळेजण? मस्त मजेत असाल अशी आशा करते। तर आज आहे गौरी आगमन आणि आता आपल्या घरी गौरी आगमन करणार आहेत थोड्या वेळात। तर माझी घरातली तयारी चालू झालेली आहे आणि आज आहे भाजी भाकरीचा नैवेद्य। सो मी थोडीफार स्वयंपाकाची तयारी केली आहे। दीदी पण आलेली आहे, ती आता बाहेर अथर्वला घेऊन थांबली आहे तर गजरा बघण्यासाठी, पण गजरेवाला काय भेटला नाही, तो पुढे गेला। तर आता माझी तयारी चालू झालेली आहे। घरातली सगळी साफसफाई झाली, फरशी धुणं भांडी वगैरे सगळं काही आवरलेलं आहे। आता फक्त कुकर पण झालाय, फक्त भाजी फोडणी टाकायची आहे, भाकरी करायची आहेत आणि वरण फोडणी टाकायचं आहे। देवपूजा वगैरे सगळं काही आवरलंय। तर तुम्हाला मी थोडक्यात थोडंसं दाखवते बॅक कॅमेराने। आणि मी अजून रेडी झालेली नाही। तुम्ही म्हणाल की आता आज सण आणि तू अशी का? तर मी आता थोड्या वेळात रेडी होणारच आहे। झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते लुक। माझा लुक सिंपलच असणार आहे, फक्त साडी वेअर करणार आहे एवढंच। कारण पाण्याचा पण घोळ अजून चालूच आहे। सण चालू झाले तसं पाण्याचा घोळ पण चालूच आहे, बारीक पाणी होतं। सो पाईप थोडीशी खाली घेऊन त्यानंतर मग पलीकडून पाणी आणावं लागतं। तर सगळं काही घरातलं पाणी वगैरे भरलं। सो चला बाप्पाची थोडंफार दर्शन देते तुम्हाला बाप्पाचं, आणि घरातलं थोडंफार आवरलेलं आहे दाखवते। तर सुरुवातीला बघू शकता देवपूजा झालेली आहे। होता तसं चौरंग पूजेचा काढला आणि चौरंगवर पूजा मांडलेली आहे। फुलं वगैरे घालायची आहेत अजून, आणि घरातली साफसफाई वगैरे सगळी झाली। तर इथे कुकर वगैरे झालाय। तर आज आहे भाजी भाकरीचा मान। सो आता दीदीने ही जी 5 भाज्या मिक्स असतात तर भाजी वगैरे चिरून दिलेली आहे। इथं बाकीची तयारी सगळी करून ठेवलेली आहे। तर इकडे आहे अथर्व आणि इथे आहेत आपले बाप्पा। तर दिवा वाऱ्यानं जातोय। तर हा व्हिडिओ आहे गौराई दिवशीचा, ज्यावेळेस गौरी आवाहन होतं त्या दिवशीचा। भाजी भाकरीचा मान असतो गौराईला आपल्या। तर माझी तीच तयारी सगळी चालू होती। तर आपले व्हिडिओ जे आहेत ते थोडेसे मागे पुढे येत आहेत, तर त्याबद्दल मी क्षमा मागते। कारण एडिटिंगला वेळच मिळाला नाही। जसं जसं होईल तसं तसं मी व्हिडिओ पाठवते। तर सर्वांनी समजून घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू सगळे बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा। कसे वाटतात व्हिडिओ ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुमच्याकडे गौरी पूजन असतं त्या दिवशी किंवा गौरी आवाहन असतं त्या दिवशी कशा पद्धतीची पद्धत आहे ती सुद्धा मला नक्की शेअर करा। तर सकाळपासूनच माझी कामाची घाई गडबड चालू होती आणि त्या दिवशी मी असं ठरवलं होतं की ज्यावेळेस गौरी आवाहन होतील तर गौरी आपल्या घरी यायच्या आधीच त्यांचा नैवेद्य जो काही आहे भाजी भाकरी आळूची वडी, तर तो सगळा रेडी करायचा। तर यावेळेस असं झालंच नाही, फक्त भाजी भाकरी वगैरे झाली पण आळूवडी ही राहूनच गेली। तर मग भाजी भाकरी केली आणि त्यानंतर मग गौरीचं स्वागत केलं। त्यानंतर मग मी आळूवडी केली। आळूची पानं झाडाला उठलेलीच होती। तर इथे दीदीने थोडासा कॅमेरा शेवटी घेतला, कारण शूट करायला कोणीच नव्हतं। मी तेवढंच जसं जमेल तसं मी ऍडजस्ट करून व्हिडिओ शूट करत होते आणि एकटीवर जबाबदारी असल्यामुळे सगळं मलाच काहीच करावं लागत होतं आणि त्यामुळे मग माझी घाई गडबड चालू होती। सो म्हटलं मग साडी वगैरे जी काही आहे ती नंतर आवरायची आणि जी काही आधी कामं आहेत धुणी भांडी असतील किंवा जेवण वगैरे स्वयंपाक तो सगळा काहीसा आवरायचा आणि नंतरच मग साडी वगैरे वेअर करून मग गौराईचं आपल्या आगमन करायचं असं ठरवलं। त्यामुळे मग साधं सिंपलच मी राहिलेली होते। तर आमच्या इकडे गौराईचं आगमन असं त्यावेळेस एवढं काय म्हणजे लुक वगैरे नसतो, कारण दारातल्या दारातच गौरी घ्यायच्या असतात घरामध्ये। सो आम्ही दारामध्येच गौरी वगैरे भरल्या, पूजन वगैरे केलं आणि लगेचच घरात घेतलं। तर ज्यावेळेस गौराई खेळते म्हणजे ज्यावेळेस गौराईचा जागर असतो दुसऱ्या दिवशी गौरी पूजन दिवशी वौसा वगैरे भरायचा असतो, तर त्यावेळेसच सगळीजण जे काही पारंपरिक वेशभूषा आहे ते सजून धजून मस्त असं जागरण चालू असतं, म्हणजे गौराईची गाणी वगैरे म्हटली जातात। तर इकडे कोल्हापूर साईडला तर खूप काही पारंपरिक गाणी वगैरे म्हटली जातात। मी थोडंफार शूट केलेलं आहे, तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईलच। तर आजचा व्हिडिओ कसा वाटते नक्की सांगा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा। सो फायनली फ्रेंड्स आम्ही तयार झालेलो आहोत आणि आता 12 वाजायला आलेत। तर आता आम्ही गौराईला आत घेतोय, तर आगमन करतोय।
तर मी असा सिंपल लुक केलेला आहे आणि इकडे दीदी पण आहे. इकडे बघा कशी दिसतोय आम्ही सांगा. तर चला आता गौराईचं आगमन करून घेऊया. छान मस्त. Dun 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 पूजा पटाक. गौर कोणत्या पावलाने आली आहे? सोन्याच्या पावलाने. गौर काय लिहून आली आहे? हळदी कुंकू देऊन आली. गौर कोणत्या पावलाने आली आहे? सोन्याच्या पावलाने. गौर काय घेऊन आली? धनसंपत्ती, धनसंपत्ती, सुख समृद्धी. सुख समृद्धी. गौर काय घेऊन आली? आरोग्य. आरोग्य. गौर काय खायला आली? भाजी भाकरी. सो फ्रेंड्स, गौराईचं आगमन झालेलं आहे आत्ताच. तर आता मी बाकीच्या तयारीला लागते आणि त्यानंतर मग आरती वगैरे करू आणि मग नैवेद्य भाजी भाकरीचा दाखवूया. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.